जे आहे ते दुसरं आहे ते आपण बघतो की डासांचा प्रादुर्भाव आहे, तो डास पळवण्यासाठी आम्ही काय केलं होतं, एक उंच असा पंखा तयार केला होता आणि त्या पंख्याची जी पानं आहेत फिरणारी त्याच्यावरती आम्ही रिफ्लेक्टर लावले होते आणि त्या रिफ्लेक्टरचा असा फायदा झाला की ठराविक एरियामध्ये तो पंखा चालू असताना त्या परिसरामध्ये त्या एरियामध्ये डास येत नाहीत आणि त्याच्यामुळे डासांच्यापासून जे होणारे वेगवेगळे रोग आहेत किंवा डासांच्यापासून होणारा त्रास आहे तो वाचला जायचा. तर त्याचंही आम्हाला पेटंट मिळालं आहे. आता हे 3 पेटंट झालेले आहेत, अजूनही तुमचं संशोधन सुरूच आहे. आज आम्ही ह्या टेबलवरती जे पाहतो आहोत ती वनस्पती आहेत. हो, नेमकं काय तुम्हाला ह्यातून सांगायचं आहे? ह्या ज्या वनस्पती आहेत त्या क्षारपड जमिनीवरती वाढणाऱ्या वनस्पती आहेत. संशोधनाच्या निमित्तानं आम्ही बारामती परिसर किंवा इतर ठिकाणी भेटी देतो, त्यावेळेला जे त्या ठिकाणी दिसल त्याचं ऑब्झर्वेशन करणं आणि त्याच्यातून काही नवीन समाजाला देण्यासाठी मिळतं आहे का, हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू राहतो. मग आम्ही जेव्हा एक चांदवेल नावाची वनस्पती, त्याच्यावरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा माझ्याकडं एक संशोधन प्रकल्प होता ज्याला 1.5 लाख रुपये त्यांनी दिलेले होते. तर त्या वनस्पतीचा क्षारता कमी करण्यासाठी वनस्पतीवरती होणारा जो उपयोग आहे तर त्याच्यासाठी मी संशोधन करत होतो. पण त्याला एक वेगळ्या पद्धतीच्या शेंगा होत्या, त्याच्यातनं त्या बिया बाहेर यायच्या आणि त्या बियावरती असलेला जो सीड कोमा आहे त्या कोमाच्या सहाय्याने ते इकडं डिस्पर्सल व्हायचं, त्याचं थोडक्यात निघून जायचे आणि दुसरीकडे त्याचं उगवण्यासाठी मदत व्हायची. मग माझ्या एक दिवशी असं लक्षात आलं की अरे बाकी सगळे उपयोग त्या वनस्पतीचे बऱ्यापैकी आहेत, मग हा आणखीन एखादा उपयोग होऊ शकतो का, की ते पांढरं तर आहे. मग त्याची आम्ही वात केली. वात केल्यानंतर ती वात पेटते का दिव्यामध्ये, तर ते आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालं. मग असा एक वेगळा उपयोग आस्करपिडेशी नावाची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीच्या ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्यामध्ये अशा पद्धतीचा आपल्याला सीडकोमा मिळतो पाहायला, पण सगळा सीडकोमा अशा पद्धतीनं पेटत नाही. म्हणजे स्वदेशे पूजते राजा, विद्वान सर्वत्र पूजते. शिक्षकी पेशामध्ये नेमकं एक शिक्षक किती पिढ्या घडवतो यावरती अनेकदा चर्चा होतात, परंतु एखादा शिक्षक, एखादा संशोधक कसा बनतो आणि त्या संशोधनातून समाजाला कसा फायदा होतो हे मी पाहण्यासाठी आलेलो आहे बारामतीमध्ये. बारामतीच्या तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर भगवान माळी सर हे चर्चेत आहे ते त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेटंटमुळं. ते सातत्यानं गेली कितीतरी वर्ष, साधारणपणे 20-25 वर्ष ते शेती आणि शेतकऱ्यांशी निगडीत वेगवेगळ्या विषयावर संशोधन करत आहेत. सहजगत्या त्यांचं संशोधन होतं आणि त्यांना पेटंट मिळतं. आत्तापर्यंत 3 पेटंट त्यांच्या नावावर आहेत आणि अजूनही काही पेटंट ते मिळवत आहेत किंवा त्या मार्गात आहेत. भगवान माळी सर, तुमचं स्वागत आहे महान्यूजमध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मला एक तुमच्याकडे जाणून घ्यायचं आहे की हे पेटंट बारामतीमध्ये जे मिळालेले आहेत तुम्हाला, तर ते कोणत्या स्वरूपाचे आहेत, त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि किती पेटंट आहेत? मला एकूण आत्तापर्यंत 3 पेटंट मिळालेले आहेत. पेटंटचे अनेक प्रकार आहेत, त्याच्यामध्ये युटिलिटी पेटंट हे टॉपचं पेटंट मानलं जातं. तर मला क्षारपड जमीन विकासासाठीचं जे मॉडेल आहे ते मॉडेल तयार करण्याचं मला पेटंट भारत सरकारचं प्राप्त झालेलं आहे. खरं तर त्याला मी पेटंट फाईल केलं 2014 साली आणि मला ते पेटंट मिळालं 2023 साली. याचं कारण असं आहे की या युटिलिटी पेटंटमध्ये बऱ्याचदा काही आपण जेव्हा क्लेम करतो, आता आम्ही काय क्लेम केला होता की आम्ही एक असा पद्धतीचा हौद तयार केला होता की ज्याच्यामुळं तो हौद लावल्यानंतर त्या जमिनीतील क्षारता कमी होईल आणि ती जमीन पुन्हा उत्पादनासाठी उपयोगी पडेल. आणि मग असं केल्यानंतर आम्ही त्याच्यावरती अनेकदा डायरेक्ट इनडायरेक्ट आमच्याबरोबर त्या एक्सपर्ट लोकांच्या पेटंट ऑफिसच्या चर्चा झाल्या. त्यांना ज्या शंका होत्या त्याचं आम्ही निरसन करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तिथपर्यंत आम्ही गेलो आणि मग मला ते 2023ला प्राप्त झालं. ते पेटंट क्षारपड जमीन विकास करण्याचं मॉडेल तयार केलं होतं. गेल्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या नदीकाठच्या जमिनी ह्या शारपड बनलेल्या आहेत. त्या हजारो लाखो हेक्टरमध्ये आहेत की ज्या पिकाऊ जमिनी या शारपड बनत चालल्या आहेत. आणि या शारपड जमिनींना सुधारवण्याचा पॅटर्न सरांनी बऱ्याच वर्ष सुरू ठेवलेला आहे आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा देखील झाला आहे. ते पेटंट आहे. दुसरी कुठे पेटंट आहेत? दुसरी डिझाईन पेटंट आहेत दोन्ही पण. आणि त्याच्यामध्ये एक डिझाईन पेटंट असं आहे की आपण बऱ्याचदा बघतो की उन्हाळा आला किंवा इतर वेळेला आपल्याला थंड पाणी पिण्याची इच्छा होते, परंतु जेव्हा बर्फ त्याच्यापासून केलं किंवा फ्रीजमधलं पाणी ते थोडंसं आरोग्याच्या दृष्टीनं त्रासदायक आहे. मग पूर्वीच्या काळी काय करायचे की माझी आई घरामध्ये घागर असेल तर त्या घागरीला कापड गुंडाळलं जायचं आपल्या कॉटनचं आणि त्याच्यावरती पाणी ओतून ते थंड झालेलं पाणी प्यायचे. परंतु त्याच्यामध्ये मी बघितलं की त्या आईला माझ्या उन्हाळ्यामध्ये त्रास होताना मी बघितलेला आहे. त्याचा त्रास कसा व्हायचा तर त्या जे कापड गुंडाळायला घागरी होती
त्याच्यावरती पाणी मारावं लागायचं सातत्यानं, म्हणजे जवळ 2 तासानंतर एकदा उन्हाळ्यात मारावं लागायचं, तरच ते घागरीतलं पाणी थंड राहील. आणि दुसरं असं होतं की मारलेलं पाणी ते खाली ओघळून जायचं, म्हणजे अशा पद्धतीनं पाण्याचाही त्या ठिकाणी बऱ्यापैकी अपव्यय होत होता असं मी म्हणेन. आणि मग मला अशी कल्पना सुचली, मी काय केलं, त्या घागरीला खाली एक रिंग तयार करून घेतली आणि त्या रिंगमध्ये पाणी ठेवलं आणि त्या पाण्यामध्ये कापड भिजवून ठेवलं आणि त्या कापडातलं त्या रिंगेमधलं पाणी कापडातून वरती गेल्यामुळं एकदा सकाळी तसं पाणी रिंगमध्ये भरून ठेवलं की परत पाणी टाकण्याची गरज नाही भासली. म्हणजे अशा पद्धतीनं पाणी थंड करण्याचं एक आम्ही डिझाईन केलं होतं मॉडेल आणि त्याला भारत सरकारचं आम्हाला पेटंट प्राप्त झालेलं आहे. आणि दुसरं जे आहे ते दुसरं आहे ते आपण बघतो की डासांचा प्रादुर्भाव आहे, तो डास पळवण्यासाठी आम्ही काय केलं होतं, एक उंच असा पंखा तयार केला होता आणि त्या पंख्याची जी पानं आहेत फिरणारी त्याच्यावरती आम्ही रिफ्लेक्टर लावले होते. आणि त्या रिफ्लेक्टरचा असा फायदा झाला की ठराविक एरियामध्ये तो पंखा चालू असताना त्या परिसरामध्ये त्या एरियामध्ये डास येत नाहीत आणि त्याच्यामुळे डासांच्यापासून जे होणारे वेगवेगळे रोग आहेत किंवा डासांच्यापासून होणारा त्रास आहे तो वाचला जायचा. तर त्याचंही आम्हाला पेटंट मिळालं आहे. आता हे 3 पेटंट झालेले आहेत, अजूनही तुमचं संशोधन सुरूच आहे. आज आम्ही ह्या टेबलवरती जे पाहतो आहोत ती वनस्पती आहेत. हो, नेमकं काय तुम्हाला ह्यातून सांगायचं आहे? ह्या ज्या वनस्पती आहेत त्या क्षारपड जमिनीवरती वाढणाऱ्या वनस्पती आहेत. संशोधनाच्या निमित्तानं आम्ही बारामती परिसर किंवा इतर ठिकाणी भेटी देतो, त्यावेळेला जे त्या ठिकाणी दिसेल त्याचं ऑब्झर्वेशन करणं आणि त्याच्यातून काही नवीन समाजाला देण्यासाठी मिळतं आहे का, हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू राहतो. मग आम्ही ज्यावेळेला एक चांदवेल नावाची वनस्पती, त्याच्यावरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा माझ्याकडं एक संशोधन प्रकल्प होता ज्याला 1.5 लाख रुपये त्यांनी दिलेले होते. तर त्या वनस्पतीचा क्षारता कमी करण्यासाठी वनस्पतीवरती होणारा जो उपयोग आहे तर त्याच्यासाठी मी संशोधन करत होतो. पण त्याला एक वेगळ्या पद्धतीच्या शेंगा होत्या, त्याच्यातनं त्या बिया बाहेर यायच्या आणि त्या बियावरती असलेला जो सीड कोमा आहे त्या कोमाच्या सहाय्याने ते इकडं डिस्पर्सल व्हायचं, त्याचं थोडक्यात निघून जायचे आणि दुसरीकडे त्याचं उगवण्यासाठी मदत व्हायची. मग माझ्या एक दिवशी असं लक्षात आलं की अरे बाकी सगळे उपयोग त्या वनस्पतीचे बऱ्यापैकी आहेत, मग हा आणखीन एखादा उपयोग होऊ शकतो का, की ते पांढरं तर आहे. मग त्याची आम्ही वात केली. वात केल्यानंतर ती वात पेटते का दिव्यामध्ये, तर ते आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला त्याच्यामध्ये यश मिळालं. मग असा एक वेगळा उपयोग आस्करपिडेशी नावाची जी फॅमिली आहे त्या फॅमिलीच्या ज्या वनस्पती आहेत त्या सगळ्यामध्ये अशा पद्धतीचा आपल्याला सीडकोमा मिळतो पाहायला, पण सगळा सीडकोमा अशा पद्धतीनं पेटत नाही. म्हणजे हे आम्ही शोधून काढलं आणि पहिल्यांदा आम्ही शोधलेला आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरं तर याविषयी आपल्याला काही PhD करणारे विद्यार्थी देखील माहिती देणार आहेत. काय साधारणपणे याची निवड झाली आणि कशा पद्धतीने ते शोधलेलं आहे? तर ज्यावेळेस आम्ही फील्डवरती स्टडीसाठी गेलो तर तिथं गेल्यानंतर सरांनी आत्ताच सांगितलं की ते हवेमध्ये ज्या बिया आहेत ते एका जागेवरून दुसरीकडे नेण्यासाठी त्याचा उपयोग होतो नॅचरली. तर आम्ही तिथे गेल्यानंतर ते मटेरियल गोळा केलं थोडक्यात, ते शेंगा, आणि त्याच्यापासून ती वात बनवली. आणि ती वात बनवल्यानंतर ती ज्यावेळेस आपण तेलामध्ये पेटवतो तर ती खूप व्यवस्थित पद्धतीनं पेटते. खरं तर कापसापेक्षा सुद्धा ती चांगल्या रीतीने प्रकाश देते आणि ती जो प्रकाश असतो तो एकदम सोनेरी कलरचा असतो. त्याच्यामुळं तो आपल्या नॉर्मल जी वात असते तिच्यापेक्षा पण एक चांगल्या पद्धतीनं ते आहे. अच्छा, आता ही जी वात आहे ती वात नेमकी कावळीची का? याला मराठीतून कावळी म्हटलं जातं. हो, कावळीची सीडकॉम आहे. ओके, दिसतात त्याला. हां, ही सीडकॉम आहेत. या ठिकाणी आपण सीडकॉम सीड दिसतात, बरोबर, परागीकरणासाठी वापरले जातात. बरोबर आहे. ह्या ठिकाणी आपण हे सीडकॉम आपण बाजूला ठेवला, बाजूला काढले आणि फक्त त्याचा कॉटन केसाळ भाग आहे तो फक्त बाजूला घेतला. हो, हेअर्स दिसत नाही तर आपण हेअर्स घेतले त्याचे. आणि कापसाची आपण बनवतो तशाच पद्धतीनं त्याची फक्त वात बनवायची. अशा प्रकारे आपण इथं वात तयार करतोय. आता ह्याच्यात हे कसं शोधलं किंवा कुठे सापडलं ते सांगत. बारामती तालुक्यामध्ये सोनगाव, खंडज, मेकळी अशी गाव आहेत. तर या गावामध्ये जी जमीन आहे ती क्षारपड जमीन आहे. तर त्या भागामध्ये संशोधन करत असताना मला ह्या गोष्टी सापडल्या, ज्याचं की आता हे बघताय तुम्ही. तर हे त्या भागामध्ये आम्हाला सापडल्यानंतर आम्ही ते गोळा करून आणलं आणि त्याच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी बनवल्यात.
आणि त्याचा वापर पण आम्ही रेग्युलर करतो. आणि जर आपल्या कापसाची वात साधारणपणे एका पंतीमध्ये 3 तास चालत असेल तर या वनस्पतीपासून बनवलेली जी वात आहे ती 1 तास जास्त चालते. म्हणजे याची इफिशियन्सी सुद्धा जास्त आहे. त्याच्यामुळं हे आपल्याला फायदेशीरच आहे. आणि अजून कुठल्या कुठल्या शोधल्या त्या? ही झाली कावळीची. आता आणि हा कुठला आहे? चांदवेल आहे. हा चांदवेल आहे. तो चांदवेल आहे. आणि अजून एक वनस्पती आहे त्याला आपण पेंटाट्रॉपिस निव्हेलिस असं म्हणतो मराठीमध्ये, ज्याला मराठीमध्ये शिंगरोटा असं म्हटलं जातं किंवा काकनासिका असं म्हटलं जातं. हा ही त्याची वात आहे. अशा वनस्पतींपासून आम्ही त्या बनवलेल्या आहेत. ह्याला बनवायसाठी वेगळी प्रक्रिया करायची काय गरज पडली का? काही प्रक्रिया जसं आपण कापसाची वात करतो ना तशी सेम त्या पद्धतीने करावं काढलं ते. त्याच्या शेंगा असतात ना, त्याच्या शेंगा असतात. हे एकाच कुळातल्या वनस्पती आहेत ना, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शेंगा असतात. त्या शेंगातून आपण तो कापूस सहज बाजूला काढू शकतो. खरं तर ही वात आहे संशोधनाची, ही वात आहे साक्षरतेची, लोकांना जनजागृती करण्याची. आणि या वातीनं संपूर्ण समाजाला एक नवं संशोधन मिळावं या दृष्टीने केलेला हा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न आहे. आपण पाहतो आहोत ही वात अगदी कापसाच्या वातीसारखीच पेटलेली आहे, कापसाच्या वातीसारखी चालते. आणि ह्यांचं सांगणं सगळ्यांचं असं आहे की ती कापसापेक्षाही 1 तास जास्त, कापसाच्या वातीपेक्षा जास्त वेळ चालू शकते. म्हणजे ती तेल कमी ॲब्सॉर्ब करून जास्त प्रकाश असं म्हणायचं. त्याचं कसं निरीक्षण ऑब्झर्वेशन आहे? त्याचं कसं कॅपिलरी ॲक्शन म्हणून एक असते. म्हणजे जसं कसं असतं की एका ठिकाणाहून दुसरीकडं ज्याला आपण लिक्विड द्रवरूप पदार्थ वहन करून न्यायला जातो, तर या ठिकाणी तशाच पद्धतीनं ह्याच्यामध्ये वहन प्रक्रिया, जसं आपल्या कापसामध्ये ज्यावेळेला आपण धागे एकाला एक असं जोडतो, गुंडाळतो, आणि त्यावेळेला त्या कापसाच्या जोडलेल्या ह्याच्यामधून एक पोकळी छोटीशी राहते, एकदम छोटी, आणि त्याच्यातून ते तेल वगैरे शिरा तशा पद्धतीने ह्यात सुद्धा आपल्याला जो चांदवेल आहे किंवा दुसरे वनस्पती आपली सांगितलं आपण कावळी आहे, त्या कावळीच्या ज्या शेंगा आहेत त्याच्यामध्ये. पण सांगेन मी या ठिकाणी की आस्क्लोपिडियसी नावाच्या ज्या फॅमिलीच्या ह्या सगळ्या कुळातल्या ज्या वनस्पती आहेत ह्या सगळ्या वनस्पतीमध्ये मात्र होत नाही. आता सांगेन आपल्या सगळ्यांना माहिती आहे रुईला शेंगा आहेत. रुईमध्ये असलेल्या त्या शेंगामध्ये मोठ्या ह्याच्यामध्ये आपल्याला अशाच पद्धतीचं आपण बुड्डी का बाला आम्ही म्हणायचो त्याला लहानपणी, ते असं हे, पण त्याची मात्र वात अशा पद्धतीनं होत नाही. याचा अर्थ असा आहे की काही ह्याच्यामध्ये ती स्ट्रेंथ आहे, ती स्ट्रेंथ असल्यामुळे आपण त्याची वात तयार करू शकतो आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये होत नाही. आणि परत एकदा मी सांगेन की मी तुळजाराम चतुर्चंद महाविद्यालयातलं आमचं जे वनस्पतीशास्त्र अनेकांत एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजमधलं, या कॉलेजमध्ये अशा पद्धतीने अशी पहिल्यांदा आम्ही हे संशोधन केलेलं आहे. खरं तर थोडीशी जिज्ञासू वृत्ती असली आणि थोडंसं वेगळं काहीतरी करायचं जर आपल्याकडं धाडस असेल, धैर्य असेल, चिकाटी असेल, परिश्रम करण्याची जिद्द असेल तर काहीतरी वेगळं घडू शकतं. तुम्हाला हे छोटं वाटत असेल पण हे संशोधन जगानं स्वीकारलेलं आहे आणि त्यामुळंच या संशोधनाची बारामतीतली वात जगाच्या कानाकोपऱ्यात पोचेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. तर हे होते बारामतीच्या तुळजाराम चतुर्चंद कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर भगवान माळे सर. आणि हे सगळेजण भावी संशोधक आहेत, कारण हे सध्या वेगवेगळ्या विषयावरती PhD करत आहेत आणि हे PhD करताच त्यांना सुचलेल्या या वेगळ्या संशोधनातल्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्यापर्यंत मांडण्याचा हा प्रयत्न होता. धन्यवाद.